आता पोलीस भरतीचा पोर्शन म्हणजे आता सगळे मुरलेली पोर आहे, काही वेगळं काही सांगायची गरज नाहीये. पण काही काही नवीन पोर आहे, म्हणजे मागच्याच 12वी झालेली, आता काही काही जण नवीन पोलीस भरतीला उतरलेली. सर पोर्शन सांगा, अभ्यासक्रम सांगा, सिलेबस सांगा, की कसा अभ्यास करता, काय करायचा, प्रश्नपत्रिका कोणत्या सोडवायच्या, कसं करायचं. तर मित्रांनो खास व्हिडिओ हे एकदम मी तो छोटाच व्हिडिओ बनवणार, एकदम तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगून देतो, की तुम्हाला अभ्यास कशा कशाचा करायचा. मित्रांनो पुस्तकं कोणते कोणते वापरायची हे पण तुम्हाला मी सांगतो. पुस्तकाला दाखवतो मी तुम्हाला. आता मी पूर्ण नोट्स काढलेल्या आहेत मित्रांनो. महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल. महाराष्ट्राचा भूगोल सगळ्यात जास्त विचारला जातो. भारताचा भूगोल म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त राजधान्या वगैरे विचारल्या जातात आणि नद्या वगैरे विचारल्या जातात. पण त्याचा आपला सगळा कमी विचारलं जाते म्हणून काय अभ्यास कमी करायचा असं नाही. आपल्याला सगळा सगळा भूगोल, महाराष्ट्राचा, भारताचा, जगाचा सगळा भूगोल आपल्याला पाठ पाहिजे. सगळ्या राजधान्या पाठ पाहिजे. राजधानी एक तरी विचारली जाते. त्याच्यामुळे मी तुम्हाला पूर्ण पोर्शन सांगणार नाही, त्याच्यामध्ये आतमध्ये काय असतं हे आणि ते तसं नाही. तुम्हाला फक्त टॉपिक वाईज सांगतो. हा आपल्याला भूगोल सगळा पाठ करायचा आहे मित्रांनो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास, प्राचीन इतिहास आणि समाज सुधारक पण विचारले जातात. त्यामुळं हा इतिहास आपल्याला पाठ करायचे, सणावेळा पाठ करायचे. कोणतं आंदोलन, कोणत्या चळवळी, कोण कधी हे केलं, कोण हल्ला केला, कधी हल्ला केला, कधी स्वातंत्र्य भेटलं, कधी हे झालं, या गोष्टीला विचारले जातात. आता इतिहास याच्यावरती लयत लय 2-4 प्रश्न विचारले जातात, पण आपला अख्खा इतिहास पाठ करायला लागणार आहे. फक्त काय यासाठी 2-3 मार्कासाठी. पण 2-3 मार्कासाठी म्हणून सोडून देणं चालणार नाही. आपलं काही वेळ नाही अशी गोष्ट नाही. ही भरती जरी आता सुटली तरी 6 महिन्याच्या आतमध्ये होणार आहे. त्यामुळं 6 महिने म्हणजे 180 दिवस आपल्या काय आहेत. म्हणजे की आपण मेलेलो नाहीये, की आपण करू शकत नाही, की आपल्याला जमत नाही, की माझ्याकडून होणार नाही. अशा गोष्टी नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला हा इतिहास करताना समाज सुधारक, सगळे समाज सुधारक म्हणजे तुमच्याकडे जे पुस्तकं असतील जीकेचे, म्हणजे चालू घडामोडीच म्हणतोय, इतिहास वगैरे असेल त्याच्यामध्ये समाज सुधारक हा वेगळा पॉईंट दिलेला असतो. तरी मी तुम्हाला म्हटलं शेवटला तुम्हाला मी पुस्तकं सांगतो. त्याच्यामध्ये समाज सुधारक, प्रत्येक समाज सुधारकाचा सगळ्या सणावळ्या पाठ करायच्यात मित्रांनो. त्यांनी काय केलं, कोणत्या संघटना स्थापन केला, कधी त्यांचा जन्म झाला, कधी मृत्यू झाला, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाठ पाहिजे. भरपूर जण म्हणतात सर काय अभ्यासाबद्दल सांगतच नाही. पण आता मी ग्राउंडमध्ये परफेक्ट आहे, त्यामुळे मी ग्राउंडच्या सगळ्या गोष्टी सांगतो. ग्राउंड लेखी म्हणलं की एवढं जमणार नाही माणसाला. उगाच काहीतरी बकाळ्या आणायच्या म्हणजे ते नाही. जे येतं ते सांगायचं माणसाने. ना आता मग सगळं मी ग्राउंड शिकवतो, लेखी शिकवतो, गणित शिकवतो, मराठी शिकवतो, यात धड नाही, मग त्यात मजा नाही. त्यामुळं आपलं ग्राउंड म्हणजे ग्राउंडच. आणि दुसरं महत्वाचं राज्यघटना आणि पंचायत राज, ही लय महत्वाची गोष्ट. ह्या आपल्या चालू ह्याच्यामध्ये पण आपल्याला राज्यघटना, पंचायत राज गोष्टी माहिती लय महत्वाचं असतं. ह्याच्यावरती पण प्रश्न पडतात. हे सगळं मिळूनच झालं अर्थशास्त्र. अर्थशास्त्रामध्ये पण आपल्याला ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे अर्थशास्त्रातल्या. दुसरं चालू घडामोडी म्हणजे दररोज काय होतंय, कोणता अध्यक्ष, कोणता पंतप्रधान, कोणत्या ह्याचा पंतप्रधान भारतात आला, भारतातला दुसऱ्या देशात गेला, कुठं बॉम्बस्फोट झाला, कुठं भूकंप झाला, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असणं महत्वाचं आहे. कारण की आता लोकसभा होणार आहे, विधानसभा होणार आहे, तर या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे. कोणत्या राज्यामध्ये किती विधानसभा निवडणूक होते वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, की कम्प्युटरचे पण प्रश्न विचारले जातात कम्प्युटरवरती. बाबा रॅम म्हणजे काय, जीबी म्हणजे काय, रोम म्हणजे काय, कम्प्युटरचे उत्पादन म्हणजे पहिला कम्प्युटर कधी आला, इंटरनेटची सुविधा कधीपासून सुरू झाली, या गोष्टी आपल्याला सगळ्या माहीत पाहिजे म्हणजे त्यासाठी आपल्याला अभ्यास तर करायला लागणार आहे. त्या चालू ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विज्ञानमध्ये मानवशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र. याच्यावरती मित्रांनो विज्ञानमध्ये समजा मी पुणे पोलीस आहे, विज्ञानाला 4-5 प्रश्न तर 100% विचारले जातात विज्ञानावरती. त्यामुळे हा विज्ञान टॉपिक आपल्याला सगळा पाठ करणं, वाचणं लई महत्वाचं आहे. त्याच्यामुळं अभ्यास तर करणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे पोलीस प्रशासन. आता आपण पोलीस भरती करतो, मला पोलीस प्रशासनावरती आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे. समजा सगळ्यात खाली कोण, पोलीस कॉन्स्टेबल, नंतर पोलीस नाईक, नंतर पोलीस हवालदार, नंतर ESI, नंतर PSI, नंतर API, नंतर PI, ह्या सगळ्या खालून वरपर्यंत सगळे आपल्याला हे स्तर माहीत पाहिजे आपल्याला, की खाली कोण असतं, वरती कोण, कशा प्रमोशन होतं, कशा बदल्या होत्यात, आपले ट्रेनिंग सेंटर किती, कोणत्या ट्रेनिंग सेंटर कोणत्या ठिकाणी आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत आणि या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. समजलं का मित्रांनो. आणि नंतर गणित तर तुम्हाला माहितीच आहे. गणितामध्ये भरपूर टॉपिक आहेत, संख्यापासून पार शेवटपर्यंत.
भरपूर गोष्टी आता मी काही टॉपिक वाचणार नाही, काही माझे टॉपिक पाठ नाही, काही मी तुम्हाला सांगाल. त्यामुळे गणितामध्ये भरपूर प्रश्न गणित आहेत. ते तुम्हाला त्यासाठी तुम्हाला क्लास लावणं महत्त्वाचं आहे. भरपूर जण म्हणतात की सर आम्हाला ऑनलाईन क्लास लावायचे. पण मित्रांनो ते कसं होतं, ऑनलाईन आणि ऑफलाईन मास्तर स्क्रीनवरती आणि मास्तर समोर असणं लय महत्त्वाचं आहे. तो स्क्रीनवर तर काही बकाले आणि याव त्याव कांदा झाला आणि हे झालं. तो काय ते त्याचं लिहित चाललंय, लिहितोय पुसतोय. पण जेव्हा ऑफलाईन मध्ये मास्तर समोर असतो, सर मला हे कळलं नाही, मला हे सांगा. त्याला सांगणं महाग आहे. तुम्ही त्याचं कमेंट टाकू टाकू मरसाल पुचसाल, ते वागणार नाही ते. कारण इथं एक अधिक एक असले किरकोळ प्रश्न सोडवले जातात. अवघड नाही, कारण की जे परीक्षेच्या दृष्टिकोन शिकवले जातात ते ऑफलाईनला असतं. सर एकदा हुशार मुलगा आहे, मागच्या भरतीला 1 मार्काने गेलाय. तो म्हणून सर मला हे गणित सोडून दाखवा, मागच्या भरतीला मला सुटलं नव्हतं, मी 2 वर्ष अभ्यास करतो तरी मला एक प्रश्न सुटला नाही, मला हे तुम्ही सोडून दाखवा. मग तो मास्तर त्याला ऑफलाईन क्लासमध्ये समोर फाळ्यावरती कातो कातो लिहून दाखवतो. पण ऑनलाईन मध्ये हे मी आलं की टाईप करू सर मला ह्या प्रश्नाचं उत्तर सांगा. मास्तर बघत की नाही, अहो मास्टरला जमत नाही ते तो काय सांगणार आहे. त्यामुळे ते ऑनलाईन क्लासपेक्षा ऑफलाईन क्लास परवडतो. भरपूर जणांना वाटतं की सर ऑनलाईन क्लास आहे का, ऑनलाईन क्लास आहे का, त्याच्यामध्ये जातो आपला टाइम वेस्ट होतो. तो काहीतरी 2-3 डायलॉग आणतो आणि तुम्हाला त्याच्यातच खुश होऊन जाता. मित्रांनो त्याला पण किती येतं ते पण महत्वाचं आहे बरं का. हे कोणाला नावं ठेवत नाहीये, म्हणजे माझा दृष्टिकोनच नाही. पण त्याला ऑफलाईन आणि ऑनलाईन मधलं हे केलं आणि कोणाला वाटत असं नाव ठेवतं तरी काय हरकत नाही, तो विषय वेगळा. त्याच्यामुळे कसं तुम्हाला ह्याच्यातलं मी सांगितलं. आता पुढचं काय भूमिती पण आहे. भूमिती म्हणजे काटकोन त्रिकोण ह्यांची ज्या व्याख्या असतात त्या पण आपल्याला पाठ पाहिजे सगळं. आणि दुसरं म्हणजे बुद्धिमत्ता तर तुम्हाला माहिती आहे, पण त्याची क्लास असणे महत्वाचे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणित, बुद्धिमत्ता, भूमिती हे तर सगळ्यात महत्वाचे. आणि त्याच्याबरोबर महत्वाचे म्हणजे मराठी व्याकरण. ते प्रत्येक पोलीस भरतीच्या ठिकाणी 25 मार्काला विचारले जाते. हे जे मी तुम्हाला टॉपिक सांगितले ते बाळांनो जे जे नवीन असतील ते लिहून घ्या. जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना ऑलरेडी माहीत आहे, कारण की पोलीस करू करू ते थकलेले, त्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहे. त्यामुळे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी ह्या गोष्टी करा. तुमचे जर चांगले क्लास असेल ते क्लास जॉईन करा. आणि मराठी व्याकरण तर मी तुम्हाला सांगितलं, मराठी व्याकरण बाबांनो 25 मार्काला विचारलं जातं. 25 मार्क म्हणजे आपल्यासाठी एक एक मार्क महत्वाचा आहे. मराठी व्याकरण मध्ये सगळं तोंडपाठ करून टाकायचं, प्रयोग व्यय समास काय सगळं पाठ करून टाकायचं. मग आपला एकही मार्क गेला नाही पाहिजे. 6 महिने असतात आपल्याकडे, 7 महिने ते 1 वर्ष. त्याच्यामध्ये सगळं एवढंच करायचंय. सकाळी उठायचंय, ग्राउंड करायचंय, दिवसभर अभ्यास करायचाय. हेच रुटीन आहे. घरचे नाही काय तुम्हाला दावणीला झोपलेलं नाहीये, समजलं का. पहिल्यांदा म्हणजे मी दरवेळेस सांगत असतो की मित्रांनो, पहिल्यांदा आपले आई वडील आपल्याला पैसे पुरवतात आणि आपण घाण करतो. नंतर आई बापाला वाटतं हे दळी जर हे काय लायकीचं नाही, तो बाबा घरीच काम कर. मग दुसऱ्या वर्षी त्याला पोलीस भरतीला पैसे देत नाही. एका वर्षामध्ये त्याला चांगला अनुभव आलेला असतो काय करायचं काय नाही, आणि आपण काय केलं. दुसऱ्या वर्षी खरं तर मुलांची भरती सुरू होत असते, कारण ते मागच्या वेळेस लय चुका करतात. पण त्यानंतर म्हणतात आई बाबा म्हणतात हे भिकार चोटे, हे काय लायकीचं नाही, आम्हाला चांगलं माहिती, तू काय पोलीस होऊ शकत नाही. मग आई बाबा तरी काय करतात, त्यांना काय झाडाला पैसे उगवतात काय, शेतकरी ते दिवसभर घाम काढतात तेव्हा ते कुठं पिकातात तेव्हा ते बाजारात एकूण तुम्हाला घरात खायला घालतात. आणि तुम्ही घाणरडी पोरं, मी पण अकॅडमीला बघतो झोपा त्यात, क्लासला बी येत नाही, लय चूप येतो. मग मी काय आहे अरे तुम्ही आई बापाला फसविता, समजलं का. तुमचा उपयोग नाही. काय काय तर दळींद्र असे त्यांच्या थोबाडा का बघून माझा टाळ काढतात, तो विषय वेगळा. मित्रांनो अभ्यास केला पाहिजे. तुम्हाला 2च गोष्टी करायच्या, ग्राउंड सकाळी, ग्राउंड दिवसभर अभ्यास, सकाळी ग्राउंड दिवसभर अभ्यास. त्याच्यामध्ये वावग काहीच नाहीये, समजलं का. ज्याला व्हायचंय, ज्याला पोलीस व्हायचंय किंवा आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं, काहीतरी मोठं नाव करायचंय, एवढ्या गोष्टी तर करायला लागणार आहे. तर तुम्हाला बाकीचा टाइमपास करत बसला की माझं ज्यानं पिल्लो रातभर फोनवर दिवसभर करतोय, पण रातभर फोनवर बोलतोय, सकाळी ग्राउंड होत नाही. काय नकली तुम्ही नकली, समजलं का. याचा उपयोग नाहीये. तुम्हाला तिकडनं पण फोन चालू आहे, पण इकडनं कट झाला तो फोन दुसरीकडे पण जातो. तुम्हाला माहिती आहे का त्याबद्दल. तुम्हाला अजून अनुभव नाही. अनुभव येण्यासाठी अनुभव गेला तेल लाईत पानिपतच्या युद्धात. तुम्हाला आधी जे करताय ते करा. पोलीस भरती करताय, अजून कोण कोण व्हिडिओ बघते त्याचं काय स्वप्न असते ते करायचे, बाकीच्या लफड्यात नका पडू. एवढा पोर्शन लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला ज्याला पोलीस व्हायचे ते कर. ऑफलाईन क्लास लावा, ज्याला ऑनलाईन पडते त्यानं ऑनलाईन लावा बाबा. मी काय तुम्हाला कंपल्शन करत नाही, प्रत्येकाचं माइंड वेगवेगळं असतं. माझा माइंड असा आहे, मी काय आता कसं आहे, माझं तर प्रत्येक जणाला पटत असं नाही. 4 पोरं निगेटिव्ह पण कमेंट करतात. आता कसं प्रत्येकाच्या मनानुसार वागू शकत नाही आपण. लोक देवाला शिवाय देतात, तू असंच नाही केलं तसंच नाही केलं. तुम्ही 1 नंबरचे भिकार चोट, मला देव देव तुमच्या मनासारखं करेल का. तू चोऱ्या माऱ्या करताना देवाला म्हणते आम्हाला सुखी ठेव,
तू चोऱ्या करून मला सर देवा मी चोरी केली तर मी घावलो नाही पाहिजे. अरे असं थोडीच होणार आहे. त्याचं त्याचं कर्म जेव्हा तेव्हा भेटणार आहे वेगळ्या टायमाला. त्यामुळे कसं आहे, जे कर्म जे पेरणार ते उगवणार आहे. एक डायलॉग आणला होता मध्ये मी. डायलॉग बिलॉग तसे चालूच असतात. म्हणजे जे जे रेग्युलर जीवनामध्ये पडतात ते सांगत असतो मी, की आपण बाबा बाजरी पेरलं होती तिथं बाजरीच येणार आहे. तिथं काही दुसरं पीक गहू येणार नाही का हरभरा येणार नाही. त्यामुळे जेवढा अभ्यास तेवढाच रिझल्ट. काय म्हणता? जय महाराष्ट्र.